पाण्याबाहेर काढलेला मासा कसा तडफडत असतो ना, ते तडफडत होता. नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 11 मेचा महासोमवारचा भाग हा खूप भारी दाखवला आहे. प्रियाचे सगळे गुन्हे सर्वांसमोर आले आहेत आणि प्रियाने देखील तिच्या तोंडून असे अनेक चुकांची कबुली दिली आहे. तर पूर्णाजील देखील तन्वीचे पाय धरून तिला विचारत आहे की खरी तन्वी कोठे आहे, कुठे ठेवला आहे तू तिला, माझ्या खऱ्या तन्वीला प्लीज प्रिया सांग, प्लीज सांग, अशी मोठ्या मोठ्याने रडून विनंती करत आहे. पण प्रियाला काही घाम फुटला नाही. प्रियाला माहीत असूनही तिने सांगितलं नाही की सायलीच खरी तन्वी आहे. सायली तन्वीवरती खूप चिडली आहे आणि तन्वीला हाताला धरून तिनं घराबाहेर काढून खेचलं आहे. आणि सायली असं म्हणत आहे, आम्हाला जोपर्यंत असं वाटत होतं तू रविराज काकांची मुलगी आहे तोपर्यंत माझे हात बांधलेले होते, पण ज्या क्षणी आम्हाला कळालं तू खरी तन्वी नाही तेव्हा सगळी बंधनं तुटली आहेत. आता तुरुंगात जा, 4 भिंती हेच तुझं जग असणार आहे, माझ्या नजरेसमोर चालते हो प्रिया, असं सायली प्रियाला बोलते. प्रियाला आता काहीच कळत नाही. प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन मला वाचव, अश्विन मला वाचव, जेलमध्ये जाऊ देऊ नको, मी निर्दोष आहे. पण अश्विन प्रियाकडे पाहत देखील नाही. आता प्रिया म्हणते, मी तुझ्या बाळाची आई होणार आहे असं म्हणून चक्कर आल्याचं नाटक करते आणि खाली कोसळते. प्रिया असं म्हणल्यामुळे किल्लेदारांनी सुभेदारांना खूप मोठा धक्का बसला आहे. तर आता प्रियाचे खरं बोलत आहे का खोटं, का हे पण नाटकच आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेचे असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.